नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक न्यायालयासमोर दोन कुटुंबांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या. दोन्ही कुटुंबातील महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले. समाजामध्ये सासूसुनेचे भांडण आपण नेहमी बघतो, परंतु हे भांडण इतक्या विकोपाला जाईल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. याची प्रचिती देणारी घटना नुकतीच घडल्याने एकच खळबळ माजली आहे. न्यायालयामध्ये तारीख असल्यामुळे त्या निमित्ताने आमने सामने आलेल्या सासूसुनामध्ये अशी काही तुफान हाणामारी झाली की त्यांना आपण वाद कुठे घालतो याचे देखील भान उरले नाही. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना सोडो करून दोघींवर कारवाई करावी लागली. याआधी सासू आणि सुनेमध्ये अजिबात पटत नसल्याने प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. 2 तारखेसाठी जेव्हा सासू आणि सून न्यायालयात आली तेव्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्यात बाचाबाची झाली. सासू यमुनाबाई यशवंत निकम, वर्ष 58, राहणार पिंपळपट्टी, मोरेमळा, जल रोड, व सुनेचा भाऊ दीपक हिरामन साळवे, वर्ष 37, राहणार धुळगाव, त्र्यंबक रोड, माहिरावणी यांच्या शाब्दिक चकमक झाली. बघता बघता वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दोन्ही गटाकडून महिला आणि पुरुष एकमेकांना भिडले. यावेळी बघणाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र दोन्ही गटाचे फलंदाज आक्रमक होते, त्यामुळे ते कोणालाही जुमानत नव्हते. अखेर पोलिसांनी यामध्ये धाव घेऊन दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी दाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच संबंधितांना मेडिकल मेमो देण्यात आलाय. दरम्यान न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशा प्रकारे ही हाणामारी झाल्याने याबाबत दिवसभर चर्चेला उधाण होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.